ನಗರದ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಲೇಔಟ್ನಲ್ಲಿರುವ ವಿಸ್ಡಮ್ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಸ್ಕೂಲ್ 8ನೇ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವ ಹಾಗೂ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಮತ್ತು ಬಹುಮಾನ ವಿತರಣೆ ನಗರದ ಟಿ ಚೆನ್ನಯ್ಯ ರಂಗಮಂದಿರದಲ್ಲಿ ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ ನಡೆಯಿತು. ನಗರದ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಲೇಔಟ್ನಲ್ಲಿರುವ ವಿಸ್ಡಮ್ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಸ್ಕೂಲ್ 8ನೇ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವ ನಗರದ ಟಿ ಚೆನ್ನಯ್ಯ ರಂಗಮಂದಿರದಲ್ಲಿ ನಡೆಯಿತು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾಧ್ಯಮದವರೊಂದಿಗೆ ಶಾಲೆಯ ನಿರ್ದೇಶಕ ಮುದಾಸಿರ್ ಮುನಾವರ್ ಮಾತನಾಡಿ, ನಾವು ಮಕ್ಕಳನ್ನು ಕೇವಲ ಅಂಕಗಳಿಗೆ ಸೀಮಿತಗೊಳಿಸುವುದಿಲ್ಲ. ಶೈಕ್ಷಣಿಕ ಪ್ರಗತಿ, ಭಾಷಾ ನೈಪುಣ್ಯ, ಶಿಸ್ತು ಮತ್ತು ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸ ಈ ಎಲ್ಲವನ್ನು ಸಮತೋಲನದಿಂದ ಬೆಳೆಸುವುದೇ ನಮ್ಮ ವಿಸ್ಡಮ್ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಸ್ಕೂಲ್ ಸಾಧನೆಯಾಗಿದೆ ಎಂದು ತಿಳಿಸಿದರು. ಶಾಲೆಯ ಗಣಿತ ಟೀಚರ್ ಗೋಪಾಲ್ ಗೌಡ ಮಾತನಾಡಿ, ಫ್ರೀ ಕೆಜಿಯಿಂದ ಪ್ರಸ್ತುತ 9ನೇ ತರಗತಿಯವರೆಗೆ ನಡೆಯುತ್ತಿದ್ದು, ಮುಂದಿನ ವರ್ಷ 10ನೇ ತರಗತಿ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಲಿದ್ದು, ಹೈಸ್ಕೂಲ್ ಮಟ್ಟದವರೆಗೂ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ವೇದಿಕೆ, ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸ, ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಆಸಕ್ತಿ ಹಾಗೂ ನಾಯಕತ್ವ ಗುಣಗಳನ್ನು ಬೆಳೆಸಲು ನಾವು ಹಲವಾರು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಆಯೋಜಿಸಿದ್ದೇವೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು. ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವವು ನಮ್ಮ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ 1 ವರ್ಷದ ಶ್ರಮದ ಪ್ರತಿಬಿಂಬವಾಗಿದೆ. ನೃತ್ಯ, ಸಂಗೀತ, ನಾಟಕಗಳ ಮೂಲಕ ಮಕ್ಕಳು ತಮ್ಮ ಪ್ರತಿಭೆ ಮಾತ್ರವಲ್ಲ, ತಮ್ಮ ಪರಿವರ್ತನೆಯನ್ನ ಪ್ರದರ್ಶಿಸಿದ್ದಾರೆ. ಪೋಷಕರ ಸಹಕಾರದಿಂದ ಶಿಕ್ಷಣದ ಮೌಲ್ಯ ಇನ್ನಷ್ಟು ಎತ್ತರಕ್ಕೆ ಏರುತ್ತದೆ ಎಂಬ ವಿಶ್ವಾಸ ನಮಗಿದೆ ಎಂದು ತಿಳಿಸಿದರು. ಮಕ್ಕಳಿಂದ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಡೆದವು ಹಾಗೂ ಆಟಗಳಲ್ಲಿ ಮತ್ತು ಇತರ ಚಟುವಟಿಕೆಗಳಲ್ಲಿ ಗೆದ್ದವರಿಗೆ ಬಹುಮಾನ ವಿತರಣೆ ನಡೆಯಿತು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆಯ ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಶಾಲೆಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ನಬಿ ಖಾನ್, ಪ್ರಾಂಶುಪಾಲೆ ಅಮೀನಾ, ಪಿಟಿ ಟೀಚರ್ ಚಂದ್ರಪ್ಪ ಸೇರಿದಂತೆ ಶಾಲೆಯ ಉಪಾಧ್ಯಾಯಿನಿಯರು, ಶಾಲಾ ಸಿಬ್ಬಂದಿ, ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಪೋಷಕರು ಭಾಗವಹಿಸಿದ್ರು. वालिदैन और प्यारे बच्चों, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। बड़ी खुशी और मसरत की बात है कि आज यहाँ पर विस्डम इंटरनेशनल स्कूल का एनुअल डे सेलिब्रेट किया जा रहा है, जिसमें आप तमाम ने देखा कि बच्चों ने निहायत जोश व खरोश के साथ और पूरे कॉन्फिडेंस के साथ यहाँ पर अपना परफॉर्मेंस दिया है। सिर्फ बच्चों का कारनामा नहीं है, बल्कि इसके पीछे यहाँ की स्टाफ की मेहनत है और यहाँ की मैनेजमेंट का ये सोच है कि किस तरह से बच्चों को आगे लाया जाए। ये स्कूल जो विस्डम इंटरनेशनल स्कूल है, होने के बावजूद हम एक इस्लामी इदारे से महरूम थे। अल्लाह ने किसी के जहन में बांट डाला और यहाँ पर एक इस्लामिक स्कूल शुरू हुई, जो मौजूदा ज़माने में इसकी अशद ज़रूरत थी। बहुत बड़ा तकाजा था आज की जनरेशन के लिए, क्योंकि मौजूदा दौर में जो दूसरे मज़ाहब वालों के स्कूल्स हैं, वहाँ पर भी तालीम मिल रही है, बच्चे एजुकेटेड हो रहे हैं, लेकिन वो कहीं ना कहीं हमारे अकायद पर, हमारे फेथ पर डाका डाला जा रहा है। और उससे मैंने अपने दोस्तों के साथ डिस्कस किया कि क्यों मेरे स्कूल में पढ़ाते हो जहाँ पर मजहब के नाम पर धोखा होता है, बच्चों के अकायद पर डाका डाला जाता है। क्या करें कि हमारा कोई इदारा नहीं है, मजबूरी है। एजुकेशन अच्छा चाहिए, लेकिन हमारा कोई अपना ऐसा इदारा नहीं था, स्टैंडर्ड इदारा नहीं था जिससे बच्चों को नहज की तालीम हासिल हो, जिससे दूसरे कौमों के साथ वो शाना बशाना खड़े होकर उनके साथ कॉम्पीट करें। लेकिन हमारी आज की इस नस्ल की खुशनसीबी है कि तरबियत भी दी जा रही है कि किस तरह से बच्चों को एजुकेशन के साथ साथ, मजहब के साथ साथ किस तरह से उनकी ऑलराउंड डेवलपमेंट हो, उनका रोज़ाना मामूल किस तरह से हो, हर वक्त दुआओं के साथ, रहनुमाई के साथ, बच्चों को खाने पीने के साथ। तो दूसरे स्कूल्स में स्नैक्स पीरियड रहता है, लेकिन यहाँ पर भी है, लेकिन यहाँ पर जंक फूड का कॉलोनी है। ये भी बच्चों की सेहत के लिए बहुत अहम और ज़रूरी बात है।
उसमें जंक फूड अलो नहीं है, वो भी एक बच्चों की सेहत के लिए बहुत मुफीद बात है। मैनेजमेंट तो अपनी जानिब से पूरी कोशिश कर रही है, टीचर्स को ट्रेन कर रही है किस तरह से वो इस्लामी माहौल में ढले। एजुकेशन के साथ साथ माशाल्लाह एजुकेशन भी बेहतरीन है, बेहतरीन स्टाफ है, पूरे वेल एजुकेटेड हैं, पूरे ट्रेंड टीचर्स हैं यहाँ पर। अब वालिदैन की जिम्मेदारी है कि वालिदैन अपने बच्चों की 100% निगरानी करें। चंद वालिदैन ट्यूशन्स को भेजते हैं बच्चों को, सिर्फ ट्यूशन्स में स्कूल का होमवर्क करा देना काफ़ी नहीं है। बच्चों के वालिदैन, सरपरस्त हज़रात, अल्हम्दुलिल्लाह आज हम विजडम इंटरनेशनल स्कूल के एनुअल फंक्शन के अंदर जमा हैं। आपने बच्चों के प्रोग्राम देखे, इन चीज़ों को हमने 5 मिनट में 10 मिनट में हमने देख लिया, हमने वाह वाह की, तालियां हमने बजा दिया, लेकिन इसके पीछे कई महीनों की मेहनत है। ये हमारी मुअज़्ज़ज़ मुअल्लिमात जो हैं, बाकायदा इनके पीछे कई महीनों से मेहनत करके इन बच्चों को तैयार किया है। अल्लाह ताला तमाम मुअल्लिमात की मेहनतों को कबूल फरमाए, अल्लाह उनको इसके बेहतरीन बदला अता फरमाए। मुअज़्ज़ज़ हाज़रीन सामीन, वैसे तो बहुत सारे स्कूल्स मौजूद हैं जहाँ पर हमारे बच्चे तालीम हासिल करते हैं, लेकिन ख़ुशियत ये है कि यहाँ दुनिया के साथ साथ दीन भी सिखाया जाता है। और आप बड़े खुशनसीब हैं कि आपने इस स्कूल को अपने बच्चों के लिए चुना है, और आज आपने इन बच्चों का एनुअल फंक्शन देखा। ऐसे स्कूल भी मौजूद हैं जहाँ पर हमारी बच्चियों को आधे कपड़े पहना कर बच्चियों को डांस करवाया जाता है, नचाया जाता है, जो कि हमारे मजहब इस्लाम की तालीमात के सरासर खिलाफ है। लेकिन इस स्कूल के अंदर की ये इंफरादी खुसूसियात में से है कि इन तमाम चीज़ों से इसको पाक रखा गया, और स्कूल के अंदर भी दूसरे स्कूलों के मुकाबले में हमारी बच्चियों के लिए यहाँ पर आपको हिजाब मिलेगा, जो कि औरत की जीनत है। दूसरे स्कूलों के मुकाबले में हमारे यहाँ पर इस स्कूल के अंदर आपको कुरान की तालीम मिलेगी। दूसरे स्कूलों के मुकाबले में इस स्कूल के अंदर आपको नमाजों की पाबंदी मिलेगी। I am director of Wisdom International School, Mahalakshmi Layout, Kolar. Today we celebrated our 8th annual day program 2026 at Rangamandira Function Hall, Kolar. Our school is up to 10th standard. We give all the educational and academic facilities to our children. Also we conduct cultural sports events at our school. We follow state board syllabus in our school. ವಿಸ್ಡಮ್ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಸ್ಕೂಲ್ ವತಿಯಿಂದ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಈ ವರ್ಷ ನಾವು ಆ್ಯನ್ಯುವಲ್ ಡೇ ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಆಚರಿಸ್ಕೊಂಡು ಬರುವಂಥದ್ದು. ನಾವು ಇದು ಒಳ್ಳೆ ಕ್ವಾಲಿಟಿ ಎಜುಕೇಷನ್ ಕೊಡೋದ್ರ ಮೂಲಕ ನಾವು ಒಳ್ಳೆ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ನಾವು ಕೊಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದೀವಿ, ಹಾಗೂ ಉತ್ತಮವಾದ ಎಜುಕೇಷನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಲಕ್ಷ್ಮೀ ಲೇಔಟ್ ಕೋಲಾರ ಇದು ನರ್ಸರಿಯಿಂದ 10ನೇ ತರಗತಿವರೆಗೂ ಇದೆ. ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ಚಾಲ್ತಿಯಲ್ಲಿದೆ. ವಿಸ್ಡಮ್ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಸ್ಕೂಲ್ನಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ಎಜುಕೇಷನ್ ಇದೆ. ಇದು 8ನೇ ವರ್ಷ ಮುಗಿದು 9ನೇ ವರ್ಷಕ್ಕೆ ಕಾಲಿಡ್ತಾ ಇದೆ. ಆದರೆ ಒಳ್ಳೆ 8th ಮತ್ತು 9th ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡು ಈಗ ನಡೀತಾ ಇದೆ. 8th ಮತ್ತು 9th ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಔಟ್ ಆಫ್ 100 ಎಲ್ಲ ಟೆಸ್ಟ್ಗಳಲ್ಲಿ ಫಸ್ಟ್ ಟು ಸೆಕೆಂಡು ಆ್ಯಂಡ್ 4th ಆ್ಯಂಡ್ ಇತ್ಯಾದಿ ಟೆಸ್ಟ್ಗಳಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ಫಲಿತಾಂಶವನ್ನು
ಪಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು. ಜೊತೆಗೆ ಆಟಪಾಠಗಳಲ್ಲಿಯೂ ಸಹ ಒಳ್ಳೆಯ ಪ್ರೈಜ್ಗಳನ್ನು ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಒಳ್ಳೆಯ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆಡ್ತಾರೆ. ಒಳ್ಳೆಯ ಮಕ್ಕಳು. ಈ ಶಾಲೆಗೆ ಆಸಕ್ತಿ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಈ ಶಾಲೆಗೆ ಸೇರಿಸಬೇಕಾಗಿ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಕೋರಿಕೊಳ್ತೇನೆ. ಶುಭೋದಯಗಳು. ನಮ್ಮ ವಿಸ್ಡಮ್ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಗಣಿತ ಶಿಕ್ಷಕರಾಗಿ ಕೆಲಸ ನಿರ್ವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಈ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ತುಂಬ ಅತ್ಯುತ್ತಮವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸವನ್ನು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಒಂದು ಬೌದ್ಧಿಕವಾಗಿ ಮತ್ತು ಮಾನಸಿಕವಾಗಿ ಮತ್ತು ದೈಹಿಕವಾಗಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪಠ್ಯ ಚಟುವಟಿಕೆಗಳನ್ನು ಮತ್ತು ಕೋ ಕರಿಕ್ಯುಲರ್ ಆಕ್ಟಿವಿಟೀಸ್ ಅಂತ ಸಹಪಠ್ಯ ಚಟುವಟಿಕೆಗಳನ್ನು ಕಲಿಸೋರಲ್ಲಿ ಬಹಳ ಪರಿಣಿತಿಯನ್ನು ಹೊಂದಿರತಕ್ಕಂಥ ಶಾಲೆ. ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಫಲಿತಾಂಶವನ್ನು ತರಬೇಕು ಅಂತ ನಾವು ಬಹಳಷ್ಟು ಶಿಕ್ಷಕರು ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಸರ್ತಿ 9th ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡಿಂದ 10ನೇ ತರಗತಿಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇರತಕ್ಕಂಥ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯ ಫಲಿತಾಂಶವನ್ನು ಕೊಡುವಂಥ ನಿರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಅಂತ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಈ ಒಂದು ಸರಿ 10ನೇ ತರಗತಿಯಲ್ಲಿ 100% ಫಲಿತಾಂಶ ಪಡೆಯೋದ್ರ ಜೊತೆಗೆ 50% ಡಿಸ್ಟಿಂಕ್ಷನ್ ಪಡಿತಕ್ಕಂಥ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನು ನಾನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ.